वीणा. मला माहित नाही माझी तेवढी एनर्जी कुठनं येते, पण मी व्लॉग चालू करते आत्ता. संडे 19 जुलै रात्रीचे 8:30 वाजल्यात. TMI देते मी. पण असंच मला वाटलं की आय शुड डू अ वीक इन माय लाईफ. कारण मी ज्या ज्या क्रिएटर्सला फॉलो करते, त्यांचे व्हिडिओज बघते, दे ऑलवेज हॅव अ वीक इन माय लाईफ व्हिडिओ वन्स इन अ मंथ. तर मला वाटतं मी असं काही ते करावं. पण आय विल गिव्ह यू डिस्क्लेमर, माझ्या लाईफमध्ये अशा काही हॅपनिंग गोष्टी नसतात की रोज मी इथे जाते तिथे जाते. इट्स जस्ट द होम, कॉलेज, होम, मग थोडंसं काम, हे ते. पण आय ट्राय टू मेक इट इंटरेस्टिंग ॲज आय एम व्लॉगिंग. कारण मला आत्ताच फोन आला होता. बाय द वे, माय फॅमिली हॅज बिन टू कर्जत आणि लोणावळा, बट आय डिंट गो कारण आय हॅड सम वर्क इन द सेन्स माझी मीटिंग होती एक, आणि थोडं काम होतं मला करायचं. मला रील्स आणि शॉर्ट्ससाठी पण कंटेंट करायचा होता, ते पण मी शूट केलं. आणि नाव दे हॅव कॉल्ड मी फॉर डिनर मावशीच्या घरी. सो आय एम गोना गो देअर, हॅव सम डिनर, परत घरी येणार. अँड उद्यासाठी, पूर्ण वीकसाठी आय गेट रेडी. गेल्या वेळेस जसं आम्ही महाबळेश्वरच्या नंतर अशी रेडी झालो होतं. इट्स नथिंग टू गेट रेडी, बट जस्ट प्रिपेअर, बी प्रिपेअर्ड फॉर द अपकमिंग वीक असं बोलीन मी. सो या, लेट्स गो. अ वीक लेटर, सेम सीन. मॅच. वाव, लाईट किती छान आहे. हिअर वी आर डिस्कसिंग अबाउट द डिनर, द संडे डिनर. थाय करी वी आर गोइंग टू हॅव. आय नेवर हॅड थाय करी, पण नाईस, समथिंग टू ट्राय न्यू. I thought I would have Thai curry in Thailand direct, पण असू दे, in Panvel also you can have Thai curry. So let's go. आणि केवढा तर मोठा ब्लॉग झाला असता, तेवढा तर महाबळेश्वरचा पण नाही झाला. आज पाहिजे होती. It's okay. इट्स नॉट ओके. यू मिस्ड ऑल दी फन. Work is also important. I'm getting all the updates. ट्रिपमध्ये काय काय झालं. They are giving me FOMO, but it's okay. I did my work, so I don't feel FOMO. मम्मीला विचार, ट्रिप कशी होती मम्मी तुझी? इकडे बघ. अरे काय मस्त. उन्हाळ्यात पावसाचा जो आनंद आहे ना, मस्त. मनापासून फोटो काढले, खूप एन्जॉय केलं, भिजलो, मजा आली. खरंच खूप मजा. नाईस. पण आय हॅड अ प्रोडक्टिव्ह संडे. मी काम केलं. थोडा मिस केला. हो, पण मी आज रील्स पण शूट केल्या 2, आणि मी कॉन्टेंट आयडियाज काढल्या. मी कधी करणार हे सगळं? इफ आय गो आउट ऑन संडे, आय हॅव टू कॉम्प्रोमाइज, आय हॅव टू सॅक्रिफाईस फॉर यू गाईज, फॉर द बेस्ट कॉन्टेंट आय कॅन. बाय द वे, आय हॅव टू अपडेट हर एव्हरी टाईम विथ द कॉन्टेंट, की मी हे टाकते, मी ते टाकते असं. वी आर वेटिंग फॉर द डिनर टू अराईव्ह. भात नाही लावायचं हां. This is my plate, Sunday dinner plate. Roti, chicken sukka, green chicken, Thai curry and rice. मी पण यांना ते बोलले, म्हणजे नाही माहिती. तेव्हा आम्ही वेज मस्त आहे. खाल्लेलं, ग्रीन कलरची होती, छान लागली. पण आणि ते गरम गरम आहे ना, असंच काहीतरी अवकाळीच पाऊस पडला होता का काहीतरी झालेलं, पण थंडी लागत होती मस्त गरम गरम. हॅलो, इट्स मंडे मॉर्निंग. ॲक्च्युली खूपच उशीर झाला आम्हाला आज सकाळी उठायला, कारण खूप पाऊस पडत होता. असं दीदी पण नाही गेली आहे, शीज वर्किंग फ्रॉम होम. आणि आत्ता 9:30 वाजले. जनरली आय लीव होम ॲट 9:30, पण आज आवडलं पण नाही आहे. ते कपडे वगैरे घातले, म्हणजे पूजा झाली आहे, बॅग भरायची आहे मला अजून. पण आय हॅव टू रश अप. मला आत्ता गेट रेडी विथ मी शूट करायचं होतं, आणि वेअरिंग दिस ब्युटिफुल कुर्ता, बट आय कॅन नॉट. सो I have to just skip this and go back getting ready. रेडी झालेली आहे मी. आय नो इथे लाईट नाही आहे, पण आय एम जस्ट हॅविंग ब्रेकफास्ट. दॅट इज मूग, उकडलेले मूग. आय एम नॉट ॲट डाएट, पण आय लव्ह टू हॅव मूग. सो या, लेट्स लीव फॉर द कॉलेज. इट्स व्हेरी लेट. हाय गाईज, झालेलं आहे आमचं लॅब. झालेलं आहे आमचं लॅब, आणि लेक्चर पण झालं.
आता आमचा ब्रेक आहे 1 तासाचा. सो आणि पाऊस पडतोय तर दाखवू कसं मी आहे. थोडा थोडा पाऊस पडतोय. सो विल कॅच यू आफ्टर द ब्रेक. भाई कैंटीन में बहुत ज़्यादा भीड़ होती है तो अभी कॉलेज में भी भीड़ होती है. भेंडी अँड गाजर. माझी मम्मी का माहिती आहे मला एवढे चष्मा आहे ना? असते. चष्मा आहे ना? म्हणून लाईट येत असेल. हलवा तरी करणार आहे एवढं. साखर टाकली की झाला हलवा. नेक्स्ट बियर सिल्वर का चेन आ जाएगा. वो मेरे को दे दिया. मैं भीग रही हूँ. हा ना. अरे आतापर्यंत पोहोचलो असतो. अबे कुठे चालली? आता इकडे ये. I am back from the college. भाई my hair is a mess. एवढे आम्ही जस्ट निघालो कॉलेजमध्ये, एवढा जोरात पाऊस आला आणि मी एवढी भिजले. येता येता रस्त्याने माझी जीन्स पण सगळी ओली झाली पूर्ण. तर मी चेंज केलं. बाय द वे, इफ यू नो, हा वाला नाईट सूट मी बोलली होती महाबळेश्वरच्या व्लॉग मध्ये की हा जर पिंक कलर मध्ये असता तर किती छान दिसला असता ना. टुडे आय हॅव इट इन पिंक कलर. लगेच ऑर्डर झालेला तो. देन आय सेड की आय वॉन्ट इट इन पिंक कलर आणि तो आज डिलिव्हर झाला आणि आजचाच मी घातलाय. तेच काय कपडे दिसताय, बट इट्स ओके. आता मी जस्ट आले. आता थोडा वेळ आराम करीन मी. आय डोंट नो, आराम करायची गरज वाटत नाही मला. मी काय थकली बकली नाहीये, बस पावसामुळे थोडीशी हे झालं, बट इट्स ओके. आणि मला मग काम करायला लागायचंय. काम इन द सेन्स हेच सगळं कॉलेजचं, सबमिशन सबमिशन आणि आपलं थोडंफार कंटेंट. ओके, बाय. मी आणि मम्मी मेथी साफ करतोय. ही मेथी आहे ना आणि ही कोथिंबीर. आणि आम्ही हा फ्रूट ब्रेड खातोय. कसा आहे मम्मी? पण आवडलं, पण ते असं ड्राय आहे थोडं, म्हणून त्यांचे थोडेसे टुटी फ्रुटी आहेत. लेट्स गो. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज लवकर गुड मॉर्निंग झाली माझी. 7:15 वाजले. पण आज माझ्याकडे बराच वेळ आवरायला. कालची पण माझी 2-3 डॉक्युमेंटेशन बाकी होते, ते करायचे. आणि अजून काय करायचे आठवेल मला हळूहळू, तसं करेन मी. सो लेट्स गेट स्टार्ट फॉर द डे. हॅलो, झाली आहे माझी अंघोळ आणि आता मला तयार व्हायचंय. फक्त तयार नाही व्हायचं, आय एम प्लॅनिंग टू शूट गेट रेडी विथ मी व्हिडिओ. माझा सगळं सेटअप लागलेला आहे आणि दिस इज द बेस्ट टाइम आय कॅन शूट. कारण शांतता आहे आता, नाहीये शांतता. कुकरची शिट्टी वाजते, पण माझ्या घरातली नाही वाजते. बट इट्स ओके, जाऊ दे. मी आता खिडकीत शूट करते तर या सगळ्या गोष्टी येणारच. आणि मी नेहमी याच स्पॉटवर शूट करते कारण लाइटिंग प्लस असं थोडं मोकळं मोकळं वाटतं आणि मागचं बॅकग्राऊंड पण असं चांगलं वाटतं. लेट्स स्टार्ट शूटिंग द गेट रेडी विथ मी.
झालं आहे माझं गेट रेडी विथ शूट आणि मी आता पटापट आवरून ब्रेकफास्ट करणार आणि त्यानंतर मला निघायचं कॉलेजसाठी. रब्बर थांबा जरा मला रब्बर शोधायला लागेल. सापडलाय मला रब्बर. हा मी बोलत होते की मला अजून एक शॉर्ट्सची आयडिया आहे पण मी ती आत्ता शूट करेन ते नाही माहित नाही. काय माहिती मला आज एवढं क्रिएटिव्ह झाल्यासारखं वाटतंय पण ठीक आहे स्वतःच्या चॅनलसाठी एवढं तर करायला लागतं. सो लेट्स हॅव ब्रेकफास्ट. आम्ही काल जी पावभाजी खाल्ली ती आम्ही जास्त अमाऊंट मध्ये बनवली सो दॅट आम्हाला दुसऱ्या दिवशी पण खाता येते कारण आमची मम्मी बेस्ट पावभाजी बनवते. बेस्ट क्लॉक इट. ब्रेकफास्ट इज सर्व गाइस. लुक सो गुड. नाही नाही म्हणता म्हणता मी केलाच शेवटी तो व्हिडिओ शूट आणि आता मला जायचंय कॉलेजला. सो सी यू. माझ्याकडे आता एक प्रॉब्लेम आहे. मी एक एथनिक वेअर घातलंय आणि मी रिसेंटली शॉपिंग केली होती फॉर फुटवेअर्स मॉन्सून मध्ये घालायला आणि मी काय घेऊन आली आहे क्रॉक्स. तर द ओनली फुटवेअर आय हॅव राईट नाव इज क्रॉक्स आणि याच्यावरती माझे ते पर्पल चटॅक क्रॉक्स कसे वाटतील. आफ्टर सर्च फॉर ऑप्शन्स पण बघूया काय भेटतंय मला. आय एम गोइंग विथ दिस सँडल्स. भाई एक तर पावसाळ्यात सँडल बिंडल घाल. बाय बाय क्रॉक्स. पोचले आहे मी कॉलेजला. आता मी माझ्या लॅबमध्ये जाणार. लेट्स गो. हाय पलक. हाय फर्स्ट टाइम. अभी मेरा प्रैक्टिकल है तो वहीं जा रही हूँ. मुझे पिक्चर. चलो बाय बाय. काय अजून काढते. हाय गाईज ब्रेक झालेला आहे माझा. आता आमचा लंच ब्रेक आहे. लेट्स ईट सम लंच. ऐसे नहीं रुक. हम इंडियन खाते हैं फिर हम शूटिंग चालू आहे रीलची. आलेली आहे मी कॉलेजमधनं. आय एम हॅविंग सम लिची का सरबत जे मी मॅप्रोवरून आणलं होतं ते थोडंसं टाकल्यावर त्यात पाणी मिक्स केलं. इट्स टेस्ट सेम लिची. मस्त लागतं. आय लव्ह इट. पाईनॲपलपेक्षा आय लव्ह धिस. पण हे थोडंसं ब्लँड लागतं. मे बी मी कमी सिरप टाकते पण मस्त आहे हे पण. आणि आजचा माझा दिवस जामच जास्त हेक्टिक होता भाई. आणि मला आत्ता 2 यूट्यूब शॉर्ट्स एडिट करायचे आहेत. मी रील्स पण एडिट करायचे आहेत म्हणजे सेमच. आणि मला काम पण करायचं आहे. कॉलेजचं प्रोजेक्टवरती काम करायचं आहे. एवढं हेक्टिक असतं 4th इयर. किसने बताया क्यों नाही मुझे ये. पण जाऊ दे एकटा जीव काय काय करणार. पण मी करते यार. करते मी हे संपवून मग कामाला लागते. खूप जोरात रात्रभर पाऊस पडत होता. आमच्या घरची लाईट पण गेलेली आहे. पाणी वगैरे काय भरलं नाही आहे पण लाईट वेट कापतात ही लोक लगेच. आता मला जायचं आहे कॉलेजला कारण कॉलेजला आता सुट्टी नाही आहे. आय एम हॅविंग ब्रेकफास्ट. माय मोस्ट फेवरेट भुर्जी आणि चपाती. आली तर आहे मी कॉलेजला पण मला कोणीच दिसत नाही. पूर्ण रिकामं आहे. आय होप आज सुट्टी नव्हती कारण मी मेसेज वगैरे चेक करून आली होती. माझा चष्मा भिजला आहे. थोडा जाते मी आता. आहेत लोक तर आली आहेत माझ्या क्लासमध्ये. आता बसते भाई. मी भिजली भाई पूर्ण. काय चपटे झालेत माझे केस. हॅलो गाईज लवकर निघाली आहे मी कॉलेजमधनं कारण मला जरा बाहेर यायचं होतं. बाहेर कुठे डीमार्टला आली मी. थोडा धो पाऊस पडत आहेत. कॉलला पण कमी लोक आलेले पण कॉलेजवाले काय सुट्टी देत नाहीत एवढ्या पावसासाठी. बरोबरच आहे त्यांचं पण. तर आता आली मी डीमार्टला मम्मी आणि मी. तर काय सामान मम्मी किती वाजता निघते डीमार्टमधनं आय डोंट नो. म्हणून मी थांबली बाहेर आणि त्यानंतर घरी जाईन. ओके सी यू लेटर. आत्ता आली आहे लाईट. इतक्या तासानंतर आत्ता लाईट आली आहे. कॅन यू इमॅजिन मी काय सर्वाईव्ह केलं असेल. मम्मीचा फोन अजून ते चार्ज होता आहे. माझा फोन मी चार्ज करून घेतला आहे कारण मला एडिटिंग वगैरे करायचं आहे.
पण भाई लाईटीशिवाय असं श्वास पण नाही घेतात माणसाला. इतकं अवलंबून झालं आहे माणूस लाईटीवरती. म्हणजे मी तरी खूपच अवलंबून आहे. पण जाऊ दे, आता झोपते मी. मला ना आता एडिटिंग पण नाही करायचं. मला नुसतं आता वैताग आला आहे, वैताग या पावसाचा आणि या लाईटीचा. हाय गाइस, इज द नेक्स्ट डे. मी जस्ट आले आणि हा जो पाऊस पडतोय बाहेर, आणि आज सकाळपासून मी सांगते तुम्हाला आमच्या ग्रुपवरती एवढं चाललंय की मास्क बॉल करूया, हे करूया, ते करूया. आता मी तुम्हाला दाखवते किती लोक आले. चला, आय एम शुअर 15-20 लोक तर आलेच असणार. जे बोललेत ना, ज्यांनी वोट केले की नो, ते लोक पण आले असणार. भाई 15-20 जास्त. जस्टिफिकेशन देतात की सगळे लोक का आले कॉलेजला, तर दाखव. एवढा मस्त पाऊस पडतोय. या वातावरणामध्ये मस्त कोणी चिकन आणून दिलं मला, काय मजा येईल ना. नाही, मी बनवते, मी थोडीशी हेल्प करते. पण कांदा कापण्यामध्ये मी थोडीशी एक्सपर्टीज केलेली आहे. सो नॉट मी लुकिंग लाईक अ कसाटा आईस्क्रीम. काय काय घातलंय मी हे आज? काय आहे हे? असं वाटतं एक छोटी मुली आहे ना, आता खेळायला चालली आहे पार्कमध्ये. आय नीड सम फॅशन ॲडवाईस. लेट्स गो होम. आज पण लवकर चालले. पंख मारला प्रॅक्टिकल. कोण आहे? डिनर टाईम. मी थालीपीठ खाल्ले. मी ऑलरेडी एक खाल्लं आहे, आता हे दुसरं. आणि मी काय बघत असेल, मी बिंदास नावाचा एक मराठी मूवी बघते आहे. आणि इट्स अबाउट थ्रिलर मूवी आहे. आय एम शुअर तुम्ही कधीतरी बघितला असेल. मराठी आहे. इट्स ऑल अबाउट गर्ल्स हॉस्टेलचा मूवी आहे तो. पण इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आय डोंट रिमेंबर द स्टोरी. मी मम्मीसोबत बघितला होता एकदा. पण it's fun to watch. I recommend you watching this. Hi guys. As you can see. Hi बोल किट्टू. Hi. Pen. Oh no. No. No, please. No flash. No flash. No flash. No flash. We are trying to do Kitu's photo shoot.